जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधादिक थारा मिळो न चंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरी दारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडली हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तोपणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुला सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमहोली मातोश्रीमा यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा जो प्रश्न आहे चित्तशुद्धीतून प्रज्ञाशक्ती कशी जागृत होते। चित्तशुद्धी आणि प्रज्ञाशक्ती असे दोन जो नेहमी परमार्थामध्ये याचा उच्चार होतो। इथे चित्तशुद्धी म्हणजे काय कळलं पाहिजे आणि प्रज्ञाशक्ती म्हणजे काय हे कळलं पाहिजे। चित्तशुद्धी म्हणजे जाणीव जी आज अशुद्ध आहे ती जाणीवेमध्ये जो देहभाव आहे सर्वसाधारण मनुष्य जो जन्माला येतो तो जर देहभावातून जन्माला येतो आणि त्यामुळे त्याच्या जाणीवेमध्ये सतत देहभाव असतो आणि देहभावातूनच त्याच्या ठिकाणी असलेले अनेक षटविकार आपण म्हणतो ते षटविकार तिथे नांदत असतात। काम क्रोध लोभ मोह मत्सर हे षटविकार नांदत असतात। त्याचबरोबर जी जो मनुष्य जन्माला येतो की जी जाणीव जन्माला येते तिच्या ठिकाणी प्रत्येक गुण असतात सत्व तम सत्व रज आणि तम ती म्हणजे सात्विकता राजसी वृत्ती आणि तामसी वृत्ती अशा तीन गोष्टी असतात। ह्या तीन गोष्टी आणि षटविकार अशा 9 गोष्टी आणि त्याच्यावर 10वा म्हणजे देहभाव हे 10 गोष्टी एकत्र येऊन ही जाणीव अशुद्ध असते त्याला अशुद्ध जाणीव म्हणतात आणि ही जाणीव जे शुद्ध होते त्याला म्हणतात चित्त शुद्ध झालं। तिथे त्या चित्तशुद्धीसाठी तुकाराम महाराज म्हणतात वैसोनी निवांत शुद्ध करी चित्त बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त
तया सुखा अंत नाही पार, एवनी अंतरी राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया. म्हणजे ही चित्तशुद्धी जी सांगितली तिथे काय सांगितलं, बैसुनी विवान एवनी अंतरी राहील गोपाळ. म्हणजे इथे जो देहभाव आहे तिथे देवभाव जागृत होणं, म्हणजे अंतरामध्ये अंतर्मनामध्ये म्हणा, म्हणजे अंतःकरणामध्ये हा गोपाळ म्हणजे दिव्यत्वाचा भाव तिथे प्रकट होतो. आणि जो दिव्यत्वाचा भाव प्रकट होतो त्याला म्हणतात चित्त शुद्ध झालं. म्हणजे आता चित्त शुद्ध होणं ह्याच्यासाठी महत्वाचा मुद्दा सांगितला आपण की देहभाव आहे त्याचं रूपांतर देवभावामध्ये व्हायला पाहिजे. त्याचबरोबर सत्व रज तम हे 3 गुण सर्वसाधारणपणे वर खाली कमी जास्त प्रमाणात प्रत्येक मनुष्य त्या ठिकाणी असतात. त्या सर्वांचं रूपांतर सत्गुणामध्ये झालं पाहिजे. म्हणजे सत्व जे आपण म्हणतो सात्विकता, किंवा दुसऱ्या बाजूने म्हणायचं असेल तर अत्यंत निर्मळ मन, सोप्या भाषेत सांगायचं मन निर्मळ, कसलं मळ नाही की कोणामध्ये राग नाही, द्वेष नाही, कोणाबद्दल अडी आपण म्हणतो मनात एखाद्या वेळेला आपण म्हणतो आचरण राग असतो, चीड असते, असं कुठे तिथे नसतं. ते मन अत्यंत निर्मळ असतं, सर्वांचं ते आपलेपण असतं. आणि म्हणून सत्व गुण हा फार महत्वाचा आहे. तमगुण म्हटलं तर तिथे अहंकाराचा अधिक आवेग असतो. जरा काय झालं की माणूस एखादा पटकन रागावतो, चिडतो, वाटेल तसं बोलतो, कोणाचाही सन्मान करत नाही. तो स्वतःच्याच जीवनात म्हणजे स्वतःच अस्तित्व मोठं असं समजत असतो. तिथे तामसी वृत्ती असते. तामसी वृत्ती म्हणजे कडक माणूस की तो त्याच्याशी बोलायला लोक घाबरतात, म्हणतो ना काय. पण कडक म्हटल्यापेक्षा तो आरडाओरडा करणारा असेल, रागवणारा असेल, वाटेल तसं बोलणारा असेल तर त्याला म्हणतात तामसी. राजसी वृत्ती म्हणताना हा तामसिकपणा तिथे नसतो, पण स्वतःच्या सुखामध्ये तो स्वतःचं सुख कसं आपल्याला मिळेल ह्याच्यातच तो रमलेला असतो. कोणाला उलट सुलट बोलत नाही, पण स्वतःचा स्वार्थ कसा साधायचा त्याला बरोबर कळत असतो. पण तिथे कुठंही त्याला सुख मिळेल अशी त्याची जी कल्पना केली असते ती एक राजसी वृत्ती. उलट सुलट नाही बोलत, पण तिथे त्याचा बोध भाव जो असतो तो स्वतःचा स्वार्थ कसा साधायचा तिथे असतो. आणि सात्विकता ही सर्वांच्या प्रती आपलेपणा जळत असतो, की सर्वांच्या भल्याचं जे चिंतन असतं तर त्याला म्हणतात ती सात्विकता असते. आता तामसी वृत्तीचं रूपांतर सात्विकतेमध्ये व्हायला पाहिजे किंवा राजसी वृत्तीचं रूपांतर सात्विकतेमध्ये व्हायला पाहिजे, हा एक तिथे चित्तशुद्धीमध्ये महत्वाचा बोध लक्षात घ्यायचा. त्याचबरोबर जे पंचमहातत्व आपण म्हणतो, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, त्याचं मूळ काय आहे? मूळ म्हणजे हवेपणा. मलाच हवं हा जो भाव प्रत्येक माणसाकडे देहभावातून तो निर्माण झालेला असतो. मलाच सुख हवं, मलाच ही वस्तू हवी असं जे आपण म्हणतो, तर त्या वस्तूची तीव्र इच्छा त्याला म्हणतात कामना. ती मिळाली नाही तर मनामध्ये जो उद्वेग निर्माण होतो म्हणतात त्याला म्हणतात क्रोध. ती मिळाली तर ती अधिक मिळावी असतो तो लोभ. त्यापेक्षा ती मिळाली त्या वस्तूच्या मुळे जी सुखाचा जो किंवा सुखसोयी मिळवण्याचा जो हव्यास असतो तो असतो मोह. त्यासाठी दुसरा कसलाही विचार नसतो. आणि ते परत परत मिळाली तर आणखीन चढतो तो मद, मी माझ्यासारखा मीच. आणि आपल्याला जे हवं ते इतरांना मिळालं आणि मला मिळत नाही म्हटलं तर येतो तो मत्सर. म्हणजे हे सगळी रूपं हे हवेपणातून निर्माण होतात. म्हणून माणसाच्या मनामध्ये म्हणजे चित्तामध्ये जो अतिशय हवेपणा असतो तेच ह्या पंच
जी षटविकार जे आहेत ते षटविकारांचं हे सगळं मूळ आहे. आणि खरं म्हणजे हवेपणा कोणामुळे तर देहभाव. सत्वरजतम हे जे वागणं कशामुळे त्याचंही कारण देहभाव आहे. म्हणजे चित्तशुद्धीसाठी महत्त्वाचा मुद्दा काय लक्षात आला पाहिजे आपल्याला की आपल्या ठिकाणी जो असलेला जो देहभाव आहे ते सर्व विकारांचं मूळ आहे किंवा अशुद्धपणाचं ते मूळ आहे. आणि तेच मूळ आपल्याला बाजूला केलं तर आपोआप सगळं शुद्धीकरण होऊ शकतं. म्हणून मुळालाच हात घालता आला पाहिजे. म्हणजे सद्गुरू शिष्याला आकाश मार्गाने हा देहभावच बाजूला करण्याचं जे तंत्र शिकवतात त्याला साधना म्हणतात. ही साधना इथे महत्त्वाची ठरते. म्हणजे चित्तशुद्धीसाठी साधनेशिवाय चित्तशुद्धी झाली असं होऊ शकत नाही. ऐकून संस्कारातून असं आपण म्हणतो चित्तशुद्धी होऊ शकते का, तर त्याचं उत्तर नाही आहे. संस्कारातून सद्गुण निर्माण होतील. संस्कारातून अतिशय अनिष्ट विचार करणारा माणूस होतो जरासा सुधारल्यासारखा वाटेल, पण जोपर्यंत देहभाव आहे तोपर्यंत ते चित्तशुद्धी झाली असं म्हणता येत नाही. म्हणून दिव्य साधना हे चित्तशुद्धीचं रामबाण उपाय आहे. लक्षात घ्या. पहिलं म्हणून सद्गुरू जो आकाश मार्ग सांगतो की डायरेक्ट आपल्या ठिकाणी असलेला जो दोष आहे प्रत्येकाच्या ठिकाणी, आपल्या ठिकाणी म्हणजे शिष्याच्या ठिकाणी, तो दोष कोणता, देहभाव. हा देहभाव आपल्याकडे आहे का आपला हा दोष आहे हेही सर्वसाधारण माणसाला अजिबात कळत नाही. हा मोठा दोष आहे. किती सांगितलं तुझ्याकडे अहंकार आहे तर तुला राग होईल, कसला माझ्याकडे अहंकार, तू रागवत असतोच अहंकार असं म्हटलं की झालं, पण ते त्याला पटत नाही. म्हणून किती तुम्ही एकदा म्हणाल अरे हे तुझं चुकतंच, तू असं करू, मला ते बरं वाटतं मी असंच करेन असं म्हणणारे लोक आहेत. तुम्ही काय म्हणणार, ज्याचं त्याला चित्तशुद्धीचं म्हणजे तुम्हाला कोणी चूक काय सांगितलं तर आवडत नाही, हाच मोठा देहभाव आहे. कळला ना इथे. म्हणून लक्षात घ्या परमार्थ आहे अगदी सरळ सोपा, परंतु हाच परमार्थ देहभावाच्या अट्टहासापोटी तो कठीण होऊन बसतो. सर्वसाधारण माणसाला परमार्थ म्हणजे देवाची पूजा करणं, तीर्थयात्रा जाणं किंवा उपास तपास करणं म्हणजे मोठं कार्य झालं असं वाटतं. अर्थात पर्युषण असं ते म्हणतात. जैन बांधव पर्युषण करतात म्हणजे काय, 6 दिवस उपवास करतात. सोपं नाही आहे, फक्त गरम पाणी प्यायचं बाकी काही नाही करायचं, म्हणजे सगळ्यात कडक उपवास. पण त्याच्यामुळे देहभाव जातो का हो, नाही जात. देहभाव गेला का नाही जाऊ शकत. कारण कितीतरी जैन आता बांधव मनापासून करतात, त्यांचं कौतुक आहे. कौतुक का, पाण्यावर 6 दिवस राहायचं म्हणजे कसं राहायचं माहित नाही असं वाटतं ना, पण राहणारी बरीच मंडळी आहेत. कारण कोण 2 दिवस उपवास करा. परवा माझे एक आले होते आणि ते जैन आहे म्हणा, आम्ही ना पर्युषण खूप जाडजूड माणूस होता. तू करतो का रे, मी तुला एक दिन किया बाद में नहीं जमा छोड़ दिया. म्हणजे एक दिन केलं तर एवढं वजन बिचारायला झालं होतं. कारण बिचारा खाण्याशिवाय एवढा जाडजूड होता ना, त्याला बघितलंच वाटतं की ह्याला सतत खाण्याची एक हौस असते प्रत्येकाला. तर पण त्यामुळे देहभाव जातो का, सांगायचा मुद्दा महत्वाचा लक्षात ठेवायचं. उपास तपास, सत्तावैकल्य, पूजा अर्चा हे पूरक पोषक आहे. म्हणजे एखादा रोग बाजूला करण्यासाठी वैद्य काय सांगतात, हे खाऊ नको, ते खाऊ नको, ते खाऊ नको, एवढंच खायचं, असंच खायचं, तसंच खायचं. ही जी बंधनं आहेत ना, ती बंधनं केली की आणि त्यांनी दिलेलं औषध जे लगेच लागू होतं तर ते बरं होतं. माणूस जर तेवढं सगळं पथ्य सांभाळायला लागला, ते पथ्य म्हणून ही सगळी गोष्टी आहेत. पण मूळ जर रोग काढायचा असेल, भवरोग, तर आपल्या ठिकाणी असलेला देहभावच गेला पाहिजे. हे सत्साधकाला व्यवस्थित समजलं पाहिजे. आपण
आपल्या ठिकाणी देहभाव आहे की नाही ह्याची चाचपणी प्रत्येक सत्साधकाने केली पाहिजे. दुसरे सांगायची गरजच नाही. आपल्याला माहिती आहे आपल्याला देहभाव आहे. मग तो कमी कसा होईल, त्याचं परिवर्तन कसं होईल, हा अभ्यास. मग इथे निरीक्षण परीक्षण पाहिजे एका बाजूने. दुसऱ्या बाजूने साधना ही हवीच. किंवा साधना हवी म्हणजे नेमकं काय, परत प्रश्न येतो लक्षात घ्या. बऱ्याच साधकांचा किंवा अनेक वेळा पूर्वी सांगितलेल्या मार्गावरती एका ठिकाणी मनाला एकाग्र करणं म्हणजे साधना असंही सांगितलं जातं. तर महाराज नेहमी विनोदाने सांगायचे, तो म्हणतो त्याला ते तुझं मन एकाग्र होतं काय रे. कारण मन एकाग्र करायचं नसतं, ते एकाग्र होतं. महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. तुम्ही एकाग्र करायला लागला तर मन एकाग्र होऊ शकत नाही. एकाच ठिकाणी मन स्थिर करणं. एकाग्र म्हणजे काय, मग स्थिर कुठे करायचं, तर समोर एखादा बिंदू लावला, मेणबत्ती पेटवली का दिवा पेटवला, दिव्याकडे बघत बसा बघत बसा बघत बसा. तसं बघण्याचा अभ्यास बरेच लोक करतात. कारण त्राटक हा प्रकार सुद्धा त्याच्या ठिकाणी असतो. त्राटक करताना डोळ्याच्या वर करून बघायचं. डोळे कुठे बघायचं, वर बघायचं. वर कुठे, वर आहे चिदाकाश. आता चिदाकाश वर बघत बसलं तर डोळे दुखतात, डोकं दुखतं. पण काही लोक सवयीने करतात, म्हणजे ह्याला ध्यान धरणार म्हणत नाही. म्हणून ते सद्गुरूच भेटले पाहिजेत आणि सद्गुरूंकडनंच हे ज्ञान आत्मसात करावं लागतं. कारण चित्तशुद्धी इतकी सोपी नाही. अनेक सिद्धी प्राप्त होऊ शकते. लोक जे अभ्यास वेगळ्या वेगळ्या करतात, एकाग्रतेचा अभ्यास किंवा त्राटकाचा अभ्यास किंवा अनेक जे अभ्यास केले जातात त्याच्यात सिद्धी प्राप्त होऊ शकतात. एक वेळ काही सिद्धी प्राप्त होऊ शकतात, पण भवरोग जात नाही. भवरोग जात नाही म्हणजे देहभाव तिथे गेलेला नसतो. की देहभाव जोपर्यंत जात नाही तोपर्यंत चित्तशुद्धी नाही, हे पहिलं लक्षात ठेवायचं. आता ही चित्तशुद्धी होण्यासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या 10 गोष्टी सांगितल्या. 10 गोष्टी कोणत्या, देहभाव, त्रिगुण, सत्व, रजतम आणि त्याचबरोबर षटविकार. हे 6, 3, 9 आणि 1, 10. हे 10 गोष्टी ज्या वेळेला ह्या जाणीवेतून दूर होती त्यावेळेला ती जाणीव अत्यंत शुद्ध झाली आहे म्हणून सांगतात. पण ती एका दिवसाचं काम नाही. परत लक्षात राहा की बाबा तांदूळ निवडत असेल, खडे निवडले आणि बाजूला चला तांदूळ आता झाले शिजवायला तयार, तर तसंही ते नाही. त्यासाठी पुन्हा पुन्हा सद्गुरूंना शरण जाऊन हे परत लक्षात ठेवायचं. साधना ही शरणागतीतून सिद्ध होते. कारण सद्गुरूंना शरण जाणं किंवा सद्गुरूप्रती कृतज्ञता असणं, कृतज्ञता व्यक्त करणं वेगळं, मनात कृतज्ञता सतत असणं ही दुसरी गोष्ट असते. आणि सद्गुरूंनी सांगितलेल्या ज्ञानाप्रमाणे प्रयत्न करणं, 3 गोष्टी आहेत. या 3 गोष्टी जर असतील तर साधकासाठी हा मार्ग सोपा ठरतो. शरणागती म्हणजे इथे लक्षात ठेवायचं की सद्गुरूंच्या प्रती सद्गुरू जे बोलतायत ते परमात्म्याचंच बोल आहे. साधनेच्या अपेक्षा सांगतो. शुद्ध श्रवण म्हणजे हा दिव्य साधनेतून सद्गुरू जे ते सांगत असतात, दिव्य साधनेच्या अंगाने जे जे सांगत असतात त्याला शुद्ध श्रवण म्हणतात. आणि तिथे चित्तशुद्धी होते म्हणून शुद्ध श्रवण. या श्रवणातून चित्त शुद्ध होण्याला उपयुक्त ठरते ते श्रवण म्हणजे शुद्ध श्रवण. आणि म्हणून सद्गुरूंच्याकडून जे ऐकायचं असतं ते अर्थात ते सर्व बाजूने जरी सांगत असले तरी मूळ काय, तर आपल्या ठिकाणी असलेला जो अहंकार आहे, देहभाव म्हणजे अहंकार, की देहभाव हा सूक्ष्म अहंकार आहे आपल्याकडे, तो दूर झाला पाहिजे. कारण तो आधी आपल्याला माहितीच नसतो. पण माहिती नसतो, पण सद्गुरूंच्या प्रबोधनातून किंवा सद्गुरूंच्या मार्गदर्शनातून ते आपल्या लक्षात यायला लागतं. सद्गुरू ज्याला अनुग्रह देतात त्यावेळेला खरा ते आपला सूक्ष्म अहंकार दाखवतात. प्रथम खरा अनुग्रह कुठे आहे, खरा अनुग्रह आपल्या ठिकाणी असलेला जो देहभाव आहे की सूक्ष्म अहंकार आहे त्याचं दर्शन घडवतात. दिव्य साधनेतून देवाचं दर्शन घडवतात. म्हणून पहिला दर्शन असतं ते आपल्या ठिकाणी हा देहभाव आहे किंवा सूक्ष्म अहंकार आहे ते दाखवतात. कारण ते दाखवतात काय की आपण तोपर्यंत सर्व माणसाला आपण अहंकारी आहोत हेच कळत नाही.
कोणीतरी म्हणा अगदी शांतपणे नम्रपणे बोलतोय माणूस, जास्त फार वारडावडा करत नाही, गपचूप असतो. सगळ्यात चांगला माणूस कोण? न बोलणारा माणूस चांगला असतो. माहितीये तुम्हाला? तुम्हाला जर तुम्हाला वाटतं सगळ्यांनी चांगलं आपल्याबद्दल चांगलं बोलायचंच नाही, जास्त छापछूप असतो. त्यामुळे काय होतं, काय माणूस आहे ना, अजिबात काय बोलत म्हणजे उलटा बोलणारच नाही, बोलायचं नाही, उलटा सुलटा काय दुखवायचं काही कारणच नाही. म्हणून त्याचा अहंकार गेलेला असतो का? नाही, अहंकार असतो, फक्त तो बोलत नाही, एवढीच गोष्ट. म्हणजे ह्या सगळे जर प्रकार आपण जर पाहिले चित्तशुद्धीचे, तर काही लोक बाहेर बाहेर भडभड बोलतात. आपण कधी थांबतोय हा माणूस? तुम्हाला वाटत नाही ना मी थांबव म्हणून की इतकं बोलतो की कधी ऐकण्याला वाटतं कधी थांबतोय, तोंड तुटू म्हणजे मडकं बिडकं असं फुटलं असतं ना, एवढं बोलत असतं. अशी पण बोलणारी माणसं म्हणजे असे निनाळे प्रकार. पण इथे प्रत्येकाकडे देहभाव असतो, हे महत्वाचा मुद्दा लक्षात. कोण आरडाओरडा करेल, कोण हळूवार बोलेल, कोण जरासं सॉफ्टली बोलेल, कोण काहीच बोलणार नाही, गपचूप बसेल, जास्त तोंडातून शब्द काढणार नाही. ह्या सगळ्यांकडे एकच कॉमन फॅक्टर असतो, म्हणजे प्रत्येकाकडे देहभाव असतोच. अहंकार सूक्ष्म अहंकार असतो, आणि तो सूक्ष्म अहंकार गेल्याशिवाय चित्तशुद्धी होत नाही. ही पहिली पायरी लक्षात ठेवायची. सत्साधकाला परमार्थ म्हणजे काय? आपल्या ठिकाणी असलेला हा सूक्ष्म अहंकार दूर करायचा आहे, त्याला म्हणतात परमार्थ. सरळ सोपा. म्हणजे त्यासाठी कोणत्या देवाची पूजा करायची? आत्मदेवाची पूजा करायची. कोणी सांगितलंय? ज्ञानेश्वर म्हणून सांगितलं. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोटे काय. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवत करा. हा आत्मदेव कळला पाहिजे आपल्याला. मी अमुक आहे हा कळतो, म्हणजे मी म्हणजे आपली ओळख सांगतो आपण, मी अमुक आहे, माझं नाव हे आहे, मग आम्ही या गावचे, आम्ही देशाचे, तुम्ही कोकणाचे, किंवा आम्ही राजस्थानचे, किंवा आम्ही मुंबईचे, असं जे सांगत असतो ते पुढचाच नसतो. तो आत्मदेवाला नाव नाही, गाव नाही, काय नाही. पण मी अमुकला गाव आहे, मी अमुकला जात आहे, मी अमुकला धर्म आहे, मी अमुकला पक्ष आहे, सगळं आहे. म्हणजे आता बघा कुठे देवभाव आहे? तुम्ही कोण म्हटलं की तुम्ही जे नाव सांगतात ना, तिथे देवभाव सुरू झाला म्हणून सांगतात. म्हणजे आपल्याकडे सहज आहे, आणि सहज हा देवभाव आहे. इतका सहज असलेल्या देवभावाला बाजूला कसं करायचा हा मोठा प्रश्न असतो, आणि तो इतका सोपा नाही, कारण तो अंतर्मनात असतो. नुसता वरवर नाहीये, त्याचं मूळ अंतर्मनात पोचलेली आहे. अंतर्मनातून ते झाड देवभावाचं आपल्या बहिर्मनातून प्रकट होतं. विचार उच्चार आचरणातून कर्मातून कर्म प्रकट होतं. मूळ कुठे? अंतर्मन. त्यामुळे इथे त्या अंतर्मनातून त्याचं मूळ उखडून काढण्यासाठी साधनेची आवश्यकता असते. ती वरवर सांगितलेल्या गोष्टीतून किंवा किती उपदेश केले, खूप प्रयत्न करतात लोक बाह्य अंगाने, तर तो तितकासा पुरेसा पुरा पडत नाही. तर तिथे आपल्याला आपला देहभाव काढण्यासाठी सद्गुरू प्रणित साधना. आता इथे महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. संत मंडळी अनेक सद्गुरू, अनेक पंथ, प्रत्येकाच्या ठिकाणी त्या प्रत्येक सद्गुरू प्रत्येकाकडचा देहभाव दूर करण्यासाठी प्रयत्न करतात, आणि ते त्यांची साधना ते सांगतात. म्हणून समजा तुमचा निरंकारी पंथ आहे, ते श्री श्री रविशंकर यांचा पंथ आहे, सद्गुरू म्हणून त्यांचा पंथ आहे, अनेक पंथ आहेत. म्हणजे असंही वरवरची नाव घेतो म्हणजे काय ते एवढेच पंथ नाहीत, अनेक पंथ आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळात अनेक होते. आता हे प्रत्येक जणाचा मुख्य मुद्दा काय? देहभाव दूर करणं. पण मुख्य मुद्दा देहभाव दूर करण्यासाठी प्रत्येकाचं त्यांच्या त्यांच्या अनुभूतीतून मार्गदर्शन करणं हा प्रकार असतो. म्हणजे मार्ग अनेक आहेत. देहभाव दूर करण्याचा एकच मार्ग असं नाही, पण एकच मार्ग म्हणजे एक ह्याचा अर्थ काय? तिथे साधना झाली पाहिजे. आता साधना झाली पाहिजे म्हणजे काय ते आता आपल्याला पहिलं समजून घ्यायचं आहे. म्हणून मगाशी सांगितलं की नुसतं एकाग्र करणं मन म्हणजे साधना नव्हे, की तसं मन एकाग्र करता येत नाही. तर एखादी कृती करता करता सहजपणे मन एकाग्र होतं, आणि हे जेव्हा सहजपणे एकाग्र होतं तेव्हा तिथे अंतर्मनाचा संबंध येतो, आणि जिथे अंतर्मनाचा संबंध येतो तिथे अंतर्मनाच्या शुद्धीकरणाला वाव मिळतो. लक्षात ठेवा, अनेक गोष्टी इतकी असतात. आणि म्हणून सद्गुरू पै माऊलींनी सांगितलेली साधना आपण त्यांचे शिष्य आहोत म्हणून त्यांच्या पद्धतीने आपण करतो.
पण इतर सद्गुरू सांगतात की कोणी सोहम भाव सांगतात, आणखी कोणी नामस्मरणातून कसं नाम घ्यायचं अंगाने त्या अंगाने साधनं सांगतात किंवा आणखी अनेक प्रकार आहेत. आता कोणता प्रकार श्रेष्ठ? तुम्ही ज्या सद्गुरूंचे शिष्य आहात त्या सद्गुरूंचा जो मार्ग आहे तो आपल्याला अनुसरता आला पाहिजे, हे पहिले लक्षात घ्या. का? कारण तुमच्या सगळ्या अडी अडचणी तुम्ही सद्गुरूंकडे विचारून त्या साधनेमध्ये पारंगत होऊ शकता. तुम्ही वाचन करून साधना करायला गेलात तर ते तितकंसं सोपं नाही. लक्षात ठेवा, चित्तशुद्धीसाठी जो हा महत्वाचा मुद्दा जो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, त्यासाठी नुसतं मी वाचन करतो खूप, आम्हाला अनेक लोक भेटतात, आमचं वाचन आम्ही खूप करतो, सांगितलं की मंडळी भेटतात त्यांना आणि ते प्रयत्न करतात, पण त्यांना ते कळत नाही ऍक्च्युली काय आपल्याला साधायचंय. आणि नुसतं वाचनाने ही गोष्ट कळत नाही, तिथे सद्गुरूंचं मार्गदर्शन लागतं, किंबहुना सद्गुरूंच्या समोर बसून त्यांच्याकडनं शिकून घेतलं तरच ते खऱ्या अर्थाने कळू शकतं, आणि ते करणं फार महत्वाचं असतं. मग इथे सद्गुरू शिष्य म्हटल्यानंतर सद्गुरूंचं कर्तव्यच आहे की त्यांना आपल्या शिष्याला म्हणजे आपल्या सत्शिष्याला हा दिव्यबोध आणि दिव्य साधनाचं मार्गदर्शन करणे त्यांचं कर्तव्य. ते काय उपकार करत नाहीत. सूर्याचं कर्तव्य प्रकाश देणं जितकं सहज आहे तितकंच सद्गुरू म्हटलं की त्यांच्याकडनं दिव्य साधना ही दिली जातेच. ते स्वतःवर आवरच घालू शकत नाहीत, पण त्यासाठी घेणारं सत्शिष्य पण तेवढा पक्का असला पाहिजे, नाहीतर हे कळत नाही. आणि म्हणून तिथे सत्शिष्य असणं फार महत्वाचं. म्हणून इतर सद्गुरू आहेत त्यांचा सन्मान हा प्रत्येकाने केलाच पाहिजे. एक लक्षात ठेवा, सगळे मार्ग श्रेष्ठच, आपला श्रेष्ठ त्यांचा कनिष्ठ हा भागात कधीच अडकू नये. कुठेही कशी तुलना करण्यासाठी जाऊ नये. लक्षात ठेवा, जे आपल्याला माहीत नाही पण ते दुसऱ्या पंथामध्ये ते सद्गुरू त्या पद्धतीने सांगतायत, तर तिथे तुमच्या म्हणजे साधकाच्या मनात असा विचार हे कसं सांगतं आमचे सद्गुरूच करे, असा भाग येता कामा नये. लक्षात ठेवा, सर्व खरा शिष्य जो असेल किंवा परमार्थाच्या मार्गाला आपण जेव्हा जातो तेव्हा कोणाचाही बद्दल तुलनाच करता कामा नये, किंवा जे संत साधू आहेत त्यांचा सन्मान आपल्या मनात सतत असला पाहिजे, आदर सतत असला पाहिजे. जितका आपण सद्गुरूंबद्दल आपला आदर व्यक्त करतो तितका सर्वांबद्दल आदर आपल्याला व्यक्त करता आला पाहिजे. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. आणि मग आपल्या सद्गुरूंनी म्हणजे आता जो शिष्य त्याचा जे सद्गुरू असतील ते आपला म्हणतो म्हणजे कळायला पाहिजे. म्हणून सांगतो की ज्या सद्गुरूंचे जे शिष्य आहेत त्या सद्गुरूंनी जे सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी साधना केली. मग त्यांनी इकडे तिकडे फिरू नये. बरेच लोक फिरतात, सद्गुरू सांगतायत पण हा आणखी हे पुस्तक बघा हो हे सुंदर आहे याची आपण साधना सांगितली. मग तिथे काय होतं, आपण जिथे आपल्याला एका मार्गाला जायचं असतं तिथे आपण कन्फ्यूज होतो. लक्षात ठेवा तुम्ही, इतकं सोपं नाही का, हा मार्ग इतका सूक्ष्म आहे की त्याच्यामध्ये इतकं जर वरवर तुम्ही इकडचं पुस्तक वाचूया ते पुस्तक वाचूया असं करत बसाल तर सद्गुरूंनी जे मार्ग दाखवला त्यापासून आपण थोडेसे लांब गेल्यासारखं होतं. कधी कधी आपल्याला ते अवगत होत नाही. आणि म्हणून इथे निष्ठा पाहिजे सद्गुरूंच्या प्रती. सद्गुरूंनी सांगितलं निष्ठावंत असलं पाहिजे. सद्गुरूंनी जे सांगितलं ती साधना आपल्याकडनं झाली पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा. म्हणजे सद्गुरू जे जे मार्गदर्शन करतात साधनेच्या बद्दल ते मार्गदर्शन त्यांनी आत्मसात करण्याचा मनापासून प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून इथे साधना ह्याचा अर्थ देहभाव दूर करण्यासाठी जे करणं त्याला म्हणतात साधना. म्हणून साधना म्हणत असताना इथे दोन गोष्टी माणसाच्या लक्षात आल्या पाहिजे की शरीर आणि शरीरातून जाणणारं जे तत्व आहे ती जाणीव, ही जाणीव शरीराचा मालक आहे आणि शरीर हे त्या जाणीवेच्या हुकमाप्रमाणे चालणारं साधन आहे. दोन गोष्टी लक्षात. इथे देहभाव म्हटल्यानंतर मीच देह की देह मी की मी देह ह्या भावातून प्रत्येक माणूस जीवन जगत असतो. आपली स्वतःची ओळख देहाच्या अपेक्षेत तो इतका घट्ट धरून ठेवलेला असतो की आपण छान आहोत, आपण सुंदर आहोत, असं जे देहाच्या अपेक्षेत म्हणजे देहच छान असेल. लक्षात घ्या, मी गोरा आहे असं माणसाला वाटतं, तर मी गोरा म्हणजे कोण? देह गोरा आहे, तू गोरा नाहीयेस, पण तुला रंगरूपच नाहीये. खरं सांगायचं हे जर कळलं ना ते गोरा काळा ह्याच्यात माणूस अडकणारच नाही. की काही गोऱ्या माणसांना वाटतं आपण गोरे आहोत ना, त्याचा एक अहंकार असतो, परत एक वेगळाच एक भाग आपण छान. हे तुझं कर्तृत्व नाही, हे देवाचं कर्तृत्व आहे. तुझा रंग गोरा आहे की काळा की पिवळा आहे, पण
हे सगळं साधनं आहेत आणि त्यातून वसणारी ही जी जाणीव आहे ते आपण आहोत, हा भाव तिथे जागृत झाला पाहिजे. लक्षात आहे, हे मुख्य आहे, इथे ओळख आहे. आधी देवाची ओळख आहे. म्हणजे काय, हे देवदेव म्हणजे म्हणतो आपण, तो देव आहे कुठे, तो देव म्हणजे ही जाणणारं तत्व आहे तेच देव आहे मुळात. पण ते आज स्वतःच देवत्व विसरलेलं आहे, एवढाच तो काहीतरी फरक आहे. भ्रमिष्ठ असं म्हणतात की त्या जाणीवेला भ्रम झालेला आहे आणि त्या भ्रमातून मी देह अशा कल्पनेतून ते जीवन जगतं. प्रत्येक माणूस मुळात कोण आहे, तर ते जाणणारं तत्व आहे, जाणीव आहे. आणि ही जी जाणीव आहे ती जाणीव स्वतःला आपण देह समजतो, म्हणजे स्वतःचं अस्तित्व देहाच्या अपेक्षेत समजून ती जीवन जगते. प्रत्येक माणूस बघा, तुम्ही बघा तुमचा चेहरा, तो माझा चेहरा वाटतो का तुम्हाला स्वतःला? बघा आरशात बघितलं कोण बघतं, अरे मीच बघतो असं म्हणतो की नाही आपण. छान दिसतो, इकडून बघतो तिकडून बघतो, सगळं कसं आढळतो, उजवीकडनं कसा दिसतो, डावीकडनं कसं, सगळं ते आपण त्या काय म्हणतो त्याला 3 डायमेन्शन त्या बाजूने बघणं. तिथे का असं असतं, देहभाव इतका घट्ट आहे सांगतो बघा. ज्यातून वाईट काय असं म्हणतं, वाईट काही नाही, वाईट एवढंच तुझं स्वतःचं अस्तित्व तू विसरलास. आपलं खरं अस्तित्व आहे ते आपण विसरलेलो आहे हे कळत नाही. जिथे सद्गुरू ते त्या उठवत असतात की ते उठ, तू कोणच बघ, तू कोणच बघ, तू कोणच बघ, पण ते लक्षात येत नाही. प्रबोधनं सद्गुरूंची काय ऐकायची, साधनेच्या अंगाने. तिथे आपल्या ठिकाणी साधना सहज व्हायला हवी, पण ती सहज सुरुवातीला होणार नाही. सद्गुरू जो मार्गदर्शन करतात त्यावेळेला ह्या जाणीवेने स्वतःचं अस्तित्व जाणणं आणि जाणता जाणता त्या अस्तित्वाच्या ठिकाणी ती स्थिर होणं, शांत होणं, निवांत होणं, त्याला म्हणतात बैसोनी निवांत शुद्ध करीची. लक्षात घ्या, अगदी सोप्या भाषेत त्यांनी सांगितलं, बैसोनी निवांत शुद्ध करीची. तया सुखा अंत नाही, पण तिथे सुखाला अंत नाही, तिथे सहज सुखासनात असतो. हे सहज सुखासनात असतो. ते कधी असतो, नेहमी असतो. रोज दर 16 तासाने तुम्ही ते परमेश्वराने ती व्यवस्था करून ठेवली, गाढ निद्रा. गाढ निद्रा जी आहे ती गाढ निद्रेमध्ये सुद्धा सहज आपण त्या अवस्थेत पोहोचलेलो असतो की बैसोनी निवांत, म्हणजे निवांतपणा तिथे प्राप्त होतो. पण ते आपल्याला कळत नाही. ते आपल्याला जीवन जगण्यासाठी उपयुक्त असलेलं एक युक्ती परमेश्वराने आपल्या जीवनात आयुष्यात भरून ठेवलेली आहे की प्रत्येक माणसाला गाढ झोप लागली की बरं वाटतं. तर खरं बरं वाटतं म्हणजे इथे निवांत होतो. मीपणा, तुझं माझं द्वैत काही उरत नाही. गाढ निद्रेमध्ये काय होतं, गाढ निद्रेमध्ये कोण आहे माहीत नाही, कुठे आहे माहीत नाही, कसा आहे माहीत नाही, नाव काय माहीत नाही, काहीच माहीत नाही. आणि सगळं माहीत नाही तेव्हा असतो तो बैसोनी एवोनी अंतरी राहिलं गोपाळ, सायसाचे फळ. कसलंही कष्ट करायचं गरज नाही, सहजपणे तो असतो. पण ते निवांत होता आला पाहिजे. म्हणून दिव्य साधनेमध्ये जो निवांतपणा मिळतो तिथे म्हणजे त्या निवांतपणामध्ये ते अंतर्मन ऍक्टिव्ह झालेलं असतं. बहिर्मनाचा अत्यंत असा थोडासा तिथे भाग असतो, किंचितची जाण. साधनाचा ज्यावेळेला परिपोष होत असतो त्यावेळेला सहजपणे शांतता, निवांतपणा जाणली जाते. आणि ती जाणता जाणता एक असा भाग येतो की संपूर्ण नेनिवेत गेले जातं. म्हणजे जसं गाढ निद्रेत जातो तशी नेनिवेत जातो आपण. आता गाढ निद्रा आणि योग निद्रा याच्यात फरक काय आहे? योग निद्रेत स्वप्न पडत नाही, गाढ निद्रेत स्वप्न पडतात. म्हणजे कधी कधी साधना करताना आपण म्हणतो, अरे मी नेणी येतो आणि मला स्वप्न पडलं, मग तू झोपेत गेला. आपल्याच आपल्या लक्षात की कधी कधी काय होतं, निवांत होतो, नेनिवेत जातो, पण नेनिवेत जाता जाता गाढ निद्रेच्या अवस्थेत ही जाणीव जाते. पण गाढ निद्रेत गेल्यानंतर थोड्या वेळ तिथे स्वप्न पण पडतं. म्हणजे अनेक लोक सांगतात असं तर चांगली साधना झाली मग एकदम शांत बसू, आणि शांत बसल्यानंतर मला कुठे काय कळलं नाही माहिती नाही, पण स्वप्न पडलं होतं. अरे म्हणजे स्वप्न पडलं तर झोपलाच. योग निद्रेत राहिलं तर स्वप्न नाही पडणार. काही काळ तू तसं राहशील, परत जागा होशील, परत तुझ्या त्या अवस्थेमध्ये तू आहेस हे कळेल, किती बसलंस, काय बसलं कळेल, कुठे गेलं कळलं नाही कळलं चालेल ठीक आहे. पण तू त्या अवस्थेला पोचलेला असतो की जे चैतन्य स्वरूप आहे ते मुळात अत्यंत नेणीव स्वरूप आहे.
आणि नेणीव स्वरूपी म्हणजे ज्यावेळेला आपण लक्षात घ्या की परमेश्वरी शक्ती किंवा ही जी चैतन्य शक्ती आहे तिची ओळख कशी करून घ्यायची की त्यावेळेला रामदास स्वामींचं जे मार्गदर्शन तिथे महत्वाचं उपयोग आहे की आकाश वेगळेपणाने पाहावे. दुसरं काय सांगितलंय स्वरूपी स्वरूपाची पाहावी. आणि तिसरं काय सांगितलंय वस्तूचे पाणी स्वभावे ऐसे असे. 3 गोष्टी सांगितल्या. इथे आकाश सूक्ष्म आहे पण ते वेगळेपणाने दिसतं. आपण म्हणतो आपण इतर वरती हे सगळं आकाश आहे, जर दिसलं नाही तर आजूबाजूला आहे ते अवकाश म्हणजे पोकळी आहे. म्हणजे आकाश वेगळेपणाने, मी वेगळा आणि आकाश वेगळा आहे. पण स्वरूप कसं आहे स्वरूपी स्वरूपाची व्हावी म्हणजे स्वरूपच होऊन त्याला अनुभवता येतं. स्वरूपी स्वरूपाची वाणी वस्तूचे पाहणे स्वभावे ऐसे असं. म्हणजे ही वस्तू म्हणजे ह्या जे चैतन्य आहे की ही जाणीव आहे त्या जाणीवेला स्वतःला पाहायचं असं ते जाणीव होऊनच पाहता येतं. वेगळेपणाने मी असं वेगळा माझ्याकडे बघतो तसं बघता येत नाही. आणि हे बऱ्याच माणसांच्या लक्षात येत नाही, बऱ्याच साधकांच्या लक्षात येत नाही. ते एखाद्या मूर्तीचं स्मरण करतात, चांगलं आहे वाईट नाही, पण खरा मार्ग तो एक लक्षात घ्या किंवा सद्गुरूंना समोर हे करून त्यांचं साधन करत तेही का वाईट नाही, पण ते करण्याचं ती मधली एक स्टेप आहे. त्याच्या पुढे जर जायचं असेल तर ते सद्गुरूंना पाहता पाहता पाहणारच लक्षात आला पाहिजे. लक्षात घ्या इथे महत्वाचा मुद्दा इथे लक्षात ठेवायचा की इथे 2 नाही राहतो एकच एक होऊन जाता येतं. म्हणजे स्वरूपी स्वरूपाची व्हावी. तिथे वेगळेपणाने पाहू शकत नाही. आपणच आपल्याला वेगळेपणाने पाहता येत नाही. म्हणजे आपण आपल्या म्हणजे जाणीवेला वेगळेपणाने पाहता येईल. म्हणून त्यांनी जो मार्ग सांगितला की इथे तुला स्वरूपाशी एकरूप होऊन राहता आलं पाहिजे. म्हणजे तू मी म्हणून वेगळा उरताच का. म्हणजे मी वेगळा कुठे जेव्हा अत्यंत निवांत होतं तर तुम्ही वेगळे नसतात. आहे त्या अवस्थेत शांत बसलेले असतात. किंचितची ज्याला एखादी जाण असते की आपण आहे हे कळत असतं पण दुसरं काही करत नसतो त्यावेळेला ते असं ती अत्यंत निवांत अवस्था असते. आणि ती निवांत अवस्था किंवा अगदी नेणीवेत गेलात तरी ती निवांत अवस्था आहे. लक्षात ठेवा ती पण अगदी कमी दर्जाची नाहीये. तिथे जाणं म्हणजे स्वरूपी स्वरूपाची व्हावी हाच प्रकार आहे की स्वरूप कसं आहे नेणीव स्वरूप आहे आणि जाणीवेचं स्वरूप काय नेणीव स्वरूप आहे. त्यामुळे ती स्वरूपाकडे गेलं तिला काय हे कळत नाही असं पण तिथे निवांतपणा मिळतो, शांतता मिळते. म्हणून गाढ निद्रेत सुद्धा निवांतपणा मिळतो आणि योग निद्रेत सुद्धा निवांतपणा मिळतो. पण गाढ निद्रेत निवांतपणा मिळतो तेव्हा शरीर फ्रेश होतं, मग शरीराला सगळं ऊर्जा मिळते. लक्षात घ्या गाढ निद्रा मिळाल्यानंतर शरीराला ऊर्जा मिळते आणि योग निद्रेमध्ये ऊर्जा पण मिळते आणि त्याचबरोबर चित्त शुद्ध होतं. गाढ निद्रेतून चित्त शुद्ध झालं किती सोपं होतं ना, पण परमेश्वराला ते मान्य नाही, कळत ना. आपण म्हणतो काय एवढं सोपं करून ठेवायचं सोडून कशालाही योगा असा अभ्यास सांगतोय. आता एखादा माणूस विचारू शकतो काय परमेश्वराला पण एवढं साधं कळत नाही का, एवढे डोकेदुखी कशाला करायचे, लोक धावतायत आणि लाखामध्ये एकालाच मिळतं म्हणतात. पण तो आहे त्याला तुमच्याकडे ती प्रज्ञाशक्ती आहे, त्या प्रज्ञाशक्तीच्या द्वारे सगळं आपलं जीवन चाललेलं आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून जाणणारं जे तत्व आहे त्या जाणणाऱ्या तत्वाला जाणणाऱ्या तत्वाने अनुभवायचं याला म्हणतात साधना. जाणणाऱ्या तत्वाने स्वतःचं अस्तित्व अनुभवायचं आणि त्या अस्तित्व अनुभवलं की देह वेगळा आहे, की देह हे एक साधन आहे आणि त्या साधनेतून ही जाणीव कार्यरत आहे हे जेव्हा कळतं आणि जागृतीमध्ये त्या अनुभूतीतून तो साधक जेव्हा जीवन जगायला लागतो त्यावेळेला त्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे असं समजा. त्या साधनेतून म्हणजे देवभावातून तो जागृत, त्या देवभावातून त्याच्यासाठी हे सगळे विकार बाजूला गेलेले असतात. त्रिगुणातीत तो होतो, नुसतं सात्विक होतो, नंतर तो त्रिगुणातीत होतो. तिन्ही गुणांच्या पलीकडे त्याची अवस्था. म्हणजे जसे साधना जशी परिपक्व होते पहिल्यांदा तो सत्वगुणाचा होतो पण सत्वगुणाच्याही पलीकडे जातो. ही साधना करत राहणं म्हणजे आता इथे पुन्हा एक लक्षात ठेवायचं की पुन्हा पुन्हा आपल्या स्वतःला हे सतत स्वयंसूचना देत राहायचं असतं. आणि स्वयंसूचना म्हणजे डोळे उघडे करून जाता येता पण सुद्धा सर्व आहे ते चैतन्य स्वरूपाचा आहे, परमात्म्याचा आहे हा बोध पण इथे द्यायचा असतो. आणि
डोळे बंद करून काही तास दीड तास ज्याला जसं जमेल त्याचा तो अभ्यास प्रत्येकाने तो करायचा असतो. कारण ती अवस्था अनुभवल्याशिवाय जाणीवेला आपण जाणीव हे कळतच नाही. तोंडाने आपलं शब्दाने किंवा नुसतं मार्गदर्शन करून तू जाणीव आहे जाणीव आहे, तो म्हणा मी जाणीव आहे जाणीव आहे. पण मी जाणीव म्हटल्यानंतर काय होतं, जरासं उलट सुलट झालं की जाणीव बाजूला होते, मग तू आणि मीच उडतो, कळलं ना. तिथे लढाई सुरू होते. तर तसं ते होता कामा नाही. म्हणून इथे शुद्ध चित्त करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याचं थोडंसं मार्गदर्शन यासाठी केलं. कारण चित्तशुद्धीशिवाय प्रज्ञा जागृत होत नाही असं म्हटलं, पण तसाही त्याचा अर्थ नाही. इथे दिव्य प्रज्ञा जागृत होत नाही. प्रज्ञा ही प्रत्येक माणसाकडे असते. अंतर्मनाचं सगळं कार्य प्रज्ञाशक्तीच्या द्वारे चालतं. आता प्रज्ञाशक्तीच्या द्वारे चालतं म्हणजे काय, जाणीवपूर्वक आपण ते करतो तेव्हा बुद्धीचे अधिष्ठान करतो. योग्य काय अयोग्य काय चांगलं काय वाईट काय ते आपण बाह्य ज्ञानाने समजून घेतो की असं वागणं म्हणजे वाईट आहे, असं वागणं म्हणजे चांगलं आहे. आता संस्काराप्रमाणे कोणाला चांगलं आणि कोणाला वाईट बोलते हाही मोठा प्रश्न आहे. जर बाहेरगावचे लोक आहेत त्यांनी कपडे कसे घालावे ते त्यांचे संस्कार आहेत. भारतातल्या लोकांनी कपडे कसे घालते त्यांचे संस्कार आहेत. पण भारतातल्या लोकांनी तसे कपडे घातले इथले लोक म्हणतात की ह्याला संस्कार नाही. कळलं, साधी गोष्ट. म्हणजे साध्या गोष्टी तुम्ही म्हणाल तर प्रत्येकानं चांगलं वाईट आहे इथे फरक खूप आहे. पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात आपण जे करतो ते योग्य आहे की अयोग्य आहे. कोणाला त्रास देत असू तर योग्य आहे, कोणाला आनंद देत असू तर योग्य आहे. ही साधी गोष्ट लक्षात ठेवा. जास्त काही खूप बाकी कपडे बिपडे ह्या सगळ्या गोष्टी परत त्या वेगळ्या आहेत. कारण कपड्यांकडे कपडे घालणं हा आपला समाजाचा नियम आहे व्यवस्थित कपडे. पण जे साधू संत आहेत ते काय करतात, त्यांचं सब भूमी गोपाल की त्यांना कपड्याचंही भान नाही तरी पण आम्ही नमस्कार करतोच ना, का साधू संत आहे. म्हणून इथे चांगलं आणि वाईट योग्य अयोग्य हे प्रत्येक परिस्थितीवर अवलंबून असतं, हे परत लक्षात ठेवायचं. पण तरी सुद्धा इथे बुद्धीच्या अधिष्ठानं जे आपण करतो जाणीवपूर्वक आपण कार्य करत असतो हे चांगलं आहे, हे मला आवडतं की मला आवडत नाही, की इथे जातो मी असे कपडे घालायला पाहिजे, लग्नात जाताना मी फाटके कपडे घालून घ्यायचे जुने साधे घालून तर नाही चांगलेच कपडे घातले पाहिजे असं म्हणतो ना. हे संस्कारच नाही, चांगला नाही वाईट. तर तो बुद्धीचा प्रांत आहे. प्रज्ञाशक्ती इथे योग्य अयोग्य हा विचार न, जे फीड झालेलं अंतर्मनामध्ये त्याप्रमाणे ते रिॲक्ट होणं की त्याप्रमाणे प्रतिक्रिया येणं हा त्या प्रज्ञेचा, ती ते प्रज्ञाशक्ती आहे. की एखाद्या मुलाला लहानपणात जे संस्कार झाले संस्कारातून तो बोलेल, चांगला वागेल, वाईट वागेल, तो सहज जे होतं सहज तिथे योग्य अयोग्य याचा विचार नसतो. पण सहजपणे जे बोलणं होतं, सहजपणे कार्य होतं, ती प्रज्ञेतूनच कार्य झालं असतं. म्हणजे अंतर्मनाचं कार्य सगळं प्रज्ञाशक्तीच्या द्वारे होतं हे पहिलं लक्षात असतं. पण ही प्रज्ञाशक्ती आज अशुद्ध आहे कारण देहभाव आहे. तीच प्रज्ञाशक्ती कशी हे होईल, दिव्य प्रज्ञाशक्ती रूपांतर करते. जेव्हा देहभाव जातो तेव्हा दिव्य प्रज्ञाशक्ती. म्हणून दिव्य प्रज्ञाशक्तीसाठी देहभाव म्हणजे चित्त शुद्ध झालं पाहिजे पहिली लक्षात ठेवायचं. चित्तशुद्धीतून देवभाव जागृत होतो आणि त्या देवभावातून दिव्य प्रज्ञा जागृत होते. म्हणजे हे सगळे जे सद्गुण प्रगट होतात ते दिव्य प्रज्ञेचा आविष्कार आहे. लक्षात ठेवा की इथे अगदी त्रिगुणातीत अवस्थेत जाणं किंवा सतत सहज दिव्यत्वाच्या स्मरणातून जीवन जगणं ही दिव्य प्रज्ञाशक्तीचं कार्य. म्हणजे ती दिव्य प्रज्ञाशक्ती निर्माण सहज होते. कारण जे जे संस्कार साधनेतून, सत्संगतीतून, सद्गुरूंच्या मार्गदर्शनातून, मग त्या अंगाने आपण आपल्या ठिकाणी जे जे चिंतन करतो त्याच्यातून ही दिव्य प्रज्ञाशक्ती जागृत होते. म्हणजे जे जे फिडिंग होतं अंतर्मनाला आणि अंतर्मन तसं त्या गोष्टी ऍक्सेप्ट करत करत स्वतःच्या ठिकाणी ती सुधारत जातं. त्या सुधारलेला अंतर्मन म्हणजे शुद्ध अंतर्मन, शुद्ध चित्त. इथे परत अंतर्मन म्हटलं तर खरं म्हणजे शुद्ध चित्त आहे. आणि चित्त जितकं शुद्ध होत जातं तेव्हा त्याच्याकडनं सहजपणे वागणं जे असतं ते अशा साधू संतांचं किंवा आत्मज्ञानी पुरुषाचं वागणं सर्वांना आवडतं. ते सर्व तिथे आकर्षित का होतात, कारण त्या आकर्षित होण्यामागे ही तिथे सगळे सद्गुण निर्माण होतात. आणि हे सद्गुण निर्मातीतून की त्यांचं वागणं, त्यांचं सर्वांमध्ये आपलेपणा असणं, त्यामुळे सगळ्यांना ते आपले वाटतात. हा जो सगळा भाग होतो प्रत्येकाला ते आपले वाटतात. सद्गुरू प्रत्येक शिष्याला आपलाच वाटतो ना. दुसरा जवळ आलं तरी त्याला आवडत नाही, कसं म्हणतो की नाही आपण. सद्गुरूच्या जवळ आपल्याला जायच्या जवळ दुसरे बाहेरचे लोक काय विचार करून जाऊ चिकटतात सद्गुरू म्हणतात, कारण ह्यानं मिळत नाही म्हणून. कळत ना. म्हणजे असा जो भाग येतो तो तिथे सहज होतो आणि त्या सहज मधून ज्ञान प्रगटतो. पहिल्या लक्षात ठेवा संत आत्मज्ञानी
सर्टिफिकेट देता येत नाही. आणि आत्मज्ञानी पुरुष मी आत्मज्ञानी आहे कधी सांगायला जात नाही, कारण तो मी आत्मज्ञानी म्हटलं की अहंकार आला. आत्मज्ञानी ह्या व्यक्तीला होत नाही, आत्मज्ञान ह्या दिव्य शक्तीला होतं. हे पहिलं लक्षण, तिथेच दिव्य प्रज्ञा जागृत. त्यामुळे ज्याच्याकडे आत्मज्ञान आहे त्याला मोठेपणाची हाव नसते, कसलाही आग्रह नसतो, कोणी काही बोललं म्हणतं रुसला, रागावला, चिडला असंही नसतं. तो सगळ्या गोष्टी सहजपणे स्वीकारतो आणि सहजपणे स्वीकारून तो स्वतःचा आनंद तो अजिबात विरून जात नाही. तो सतत आनंदातून जीवन जगत असतो आणि हे सतत आनंदातून जीवन जगणं म्हणजे दिव्य प्रज्ञा शक्ती जागृत होणं. परत लक्षात की ज्याच्याकडे ज्ञान आहे तो बोलती सहज बोलती तोची उपदेश असं जे सद्गुरूंचं वर्णन करतात ते सहज बोलतात की सहज काहीतरी सांगतात आणि तो खरा उपदेश असतो कोणातरी. पण तो उपदेश त्यांनी ज्याच्या त्याने घ्यायला पाहिजे. तो आपल्याला नाही दुसऱ्यासाठी असा विचार केला तर तिथे परिवर्तन घडत नाही. म्हणून आवडो न आवडो सद्गुरूंनी सांगितलं तू असं कर तसं केलं पाहिजे. हे सत्शिष्याचं लक्षण. तिथे परत त्याने त्याची बुद्धी नाही वापरली पाहिजे. नाही मला हे योग्य वाटतं, मला हे अयोग्य वाटतं नाही. सद्गुरूंनी सांगितलं उडी मार उडी मार. सद्गुरू अशी उडी मारायला सांगत नाही, हेही परत लक्षात. ते आपल्या हितासाठीच सांगत असतात आणि त्या हिताच्यातूनच आपल्या जीवनाला खरं मार्गदर्शन मिळत असतं. हे पहिलं लक्षात असतं. म्हणून दिव्य प्रज्ञा ही दिव्य बोधातून, दिव्य साधनेतून आणि दिव्य संस्कारातून प्रगट होते. आणि त्यासाठी सतत निरीक्षण परीक्षण आपणच आपलं करायला पाहिजे. सतत लक्षात घ्या, जे जे आपल्याला योग्य योग्य वाटतं ते नंतर दिव्य साधनेचा जसा अभ्यास वाढायला लागतो तेव्हा ती गोष्ट योग्य नाही हेही कळतं. ज्या गोष्टीला आपण घट्ट धरून बसलेलो असतो माझं माझं म्हणून तेही आपलं नाही हे कळायला लागतं. आणि तेही आपलं नाही कळायला लागलं की ती प्रज्ञाशक्ती जागृत होते. हे त्याचं लक्षण आहे. ह्या जे आपण काय बोलतोय ते जाणीवपूर्वक बोलतो वेगळं, पण एकदा ती दिव्य प्रज्ञाशक्ती जागृत झाली की ती तो सहज बोललं जातं. म्हणून बोलला तरी तो मी बोलतो नसतं तर त्याचं सगळं चाललेलं असतं. ते सहज बोलणं चालू असतं, देवाचं बोलणं चालू असतं, देवाचं सांगणं चालू असतं, देवाचं ऐकणं चालू असतं. अशी ही जी अवस्था आहे त्याला म्हणतात दिव्य प्रज्ञाशक्ती जागृत झाली. ते बोलतील ते इतरांचं हिताचंच बोलतील की इतरांच्या हितासाठीच बोलले जातं किंवा नुसता शब्द कानावर पडला तरी तिथे त्याचं हित असतं. इतकं त्यांचं शब्दज्ञानाला सामर्थ्य असतं, शब्दाला सामर्थ्य असतं, कारण तिथे दिव्य प्रज्ञा जागृत झालेली असते. आणि म्हणून असं हे जे परिवर्तन घडण्यासाठी आपल्या प्रत्येकाला पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. दिव्य साधना ही सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार झालीच पाहिजे. च लावलाय आम्हाला वेळ नाही, हे नाही, ते नाही. तुम्ही स्वतःचं अहित करायला हे बाकीच्या ठिकाणी गुंतत बसला तर गुंता. तिथे सद्गुरूंचं काहीच नुकसान होत नाही. सद्गुरू सांगतात तू साधना झाली पाहिजे, तुझ्याकडे साधना झाली पाहिजे. सर्वांना सांगत असतात, पण बऱ्याच मंडळींना वेळच नसतो. वेळ का नसतो? प्रपंचात गुंतलेले असतात म्हणून सगळा फोकस प्रपंचात असतो. आपल्या स्वतःसाठी जीवन जगा. गेल्यावर आपण सांगितलं आपल्याला स्वतःसाठी जीवन जगायचं आहे तर नेमकं काय करायचं? या देवभावातून जीवन जगायला शिका, तेव्हा तुम्ही स्वतःसाठी जीवन जगणार. गेल्या वेळेला आपण सर्वसाधारण पद्धतीने वर्णन केलं होतं की माणसाने स्वतःसाठी जीवन कसं जगावं. तर त्याला ह्या साधनेचा अभ्यास केला पाहिजे. आपल्या ठिकाणचा मीपणा दूर करता आला पाहिजे, आपल्या ठिकाणचा अहंकार दूर केला पाहिजे. आणि तुझं जे वागणं असतील तिथे बोलते चालतात तीच प्रदक्षिणा असतात, बोलतात तेच दिव्य वचन असतं, असं जे मार्गदर्शन असतं ते सांगतात ते महत्वाचं. म्हणून कसं बोलतात त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलीने पडतात मग सहज म्हणजे तो चालतो ते सुद्धा त्याचं प्रदक्षिण असतं देवाला. म्हणून इथे जे दिव्य प्रज्ञा जागृत झाल्यानंतर म्हणजे साधना किंवा दुसऱ्या बाजूने सांगायचं असेल तर ती ज्ञानोत्तर भक्ती प्रगट झाल्यानंतर ह्या गोष्टी इथे प्रगट होतात, त्या सहज होतात. म्हणून हे सतत आपल्या लक्षात ठेवता आलं पाहिजे की आपण आपलं जीवन आनंदाने जगायचं आहे. म्हणजे साधकाने लक्षात ठेवायचं, साधक म्हटला की देहाच्या अपेक्षेत त्याला जीवन जगावं लागणारच. किती देवभाव जागृत झाला तरी देह सोडून त्याला देवभावातून आपण जीवन जगू असं म्हणता येत नाही. त्याला जाणीवपूर्वक जीवन जगायचं असेल तर देहाची गरज आहे. म्हणून देहाचं महात्म्यही त्याला समजलं पाहिजे, देहाची काळजी सुद्धा त्याने घेतली पाहिजे. आणि देहातूनच त्याला सगळ्यांना मार्गदर्शन करता येणार. एकदा देह सोडला की मार्गदर्शन कोणाला करता येणार नाही.
दुसरा देह मिळेपर्यंत दुसऱ्या देहातून परत ते कार्य सुरू होईल, ही दुसरी गोष्ट असते. पण इथे देहालाही जपावं लागतं. म्हणजे देहाचं छळ केला पाहिजे की देहाचा त्रास दिला पाहिजे की आता उपास तपास व्रत वगैरे कळत नकळत आपण देहाला टोचतो. आणि त्याच्यातून आपण काय म्हणतो, आपल्याकडे तेवढं सहनशीलता प्रकट झाली पाहिजे. त्यासाठी सहनशीलता प्रकट करण्याची गरज नाही. सहनशीलता ही दिव्य साधनेतूनच प्रकट होते. तिथे आपल्या शरीराला त्रास दिला आणि आपण सहन केला आणि म्हणजे आपण सहनशील झालो असंही नसतं. बऱ्याच वेळेला माणसाचं उपास तपास व्रत केलं का तर सहनशील होतं. तेवढं सहन करताना पाणी पिऊन राहायचं म्हणजे का सोपं आहे का? गरम पाणी प्या. तो विचार करायचा, काटा येतो अंगाला, बापरे दिवसभर गरम पाण्याशिवाय जर काय खायचं नाही. पण ती मंडळी करतात. पण ते त्याच्यामुळे मोठेपण आहे, म्हणजे महत्व आहे. पण त्याच्यातून देहभाव जाणार नाही. परत लक्षात ठेवा. म्हणजे कोणताही आता तेच काय, कोणतंही व्रत केलं, अनेक धर्मात अनेक उपास करणारे लोक आहेत आणि उपासाचं महात्म्यही सांगणारे बरेच लोक आहेत. पण ह्या सगळ्यातून जर देवभाव जागृत होत असेल तर ते योग्य आहे. पण देवभाव जागृत होत नसेल तर ते व्यर्थ आहे. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायची. काही प्रमाणे त्याचा चांगला उपयोग आहे. सहनशीलता येते वगैरे जे सांगतात ते बरोबर आहे, नाही असं नाही. पण नंतर व्यवहारात तो सहनशील नसतो. तिथे उपास तपास करताना सहनशील असतो. बाकी व्यवहारात फायदा तोटा आला तर रागावतो की नाही. तोटा झाला रागावणार, फायदा आला तर खुश होणार. हे सगळं होतं. कारण हा देवभावाचा हे भाग आहे. आणि म्हणून सहज आनंदातून जीवन जगणं आणि सहज आनंदातून सर्वांना आनंद देण्याचा ज्याच्याकडनं सहज वागणं होतं त्याच्या ठिकाणी दिव्य प्रज्ञा जागृत झाली आहे. हे बाकी त्याला खूणकुटी सर्टिफिकेट बघा काही मिळणार नाही. त्याच्याकडनं तो काय बोलतो, कसा वागतो हे जर तुम्हाला लक्षात येईल तर तुम्हाला लक्षात येईल की तिथे प्रज्ञाशक्ती जागृत आहे. आणि त्यांचं आपल्याला ऐकायला पाहिजे. ते सांगतात म्हणजे ऐकायला पाहिजे. कारण ते दिव्य प्रज्ञेतून सांगतात. आपण देह बुद्धीतून ऐकतो. हा मोठा फरक आहे. संत हे दिव्य प्रज्ञेतून बोलत असतात आणि साधक हे देहभावातून आणि देहबुद्धीतून ऐकतात. आणि त्यामुळे मधला जो हा गॅप आहे तो भरायला खूप वेळ लागतो. त्यासाठी पुन्हा पुन्हा शरणागत होऊन पुन्हा पुन्हा त्यांचं ऐकावं लागतं, पुन्हा पुन्हा त्यांना विचारावं लागतं, पुन्हा पुन्हा तिथे संवाद साधावा लागतो. आणि ते करत 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 जितकी सहनशीलता जितकी शरणागती वाढत जाते त्या हळूहळू हा साधनेचा प्रकार साधकाकडनं होतो. आणि त्याच्यातून त्याला हळूहळू एक एक गोष्टीची जाणीव व्हायला लागते की एक एक स्टेप आहे. दिवसांना आपण शॉर्टमध्ये सगळं सांगितलं. अनेक स्टेप्स आहेत आतमध्ये. शुद्धीकरण काही पटकन एका दिवसात होत नाही. त्यासाठी करावं लागतं, प्रयत्न खूप करावे लागतात. आणि जितके प्रयत्न आपण करू तिथे एक दिवस सद्गुरू कृपेने ते सगळं होतं. महत्वाचा मुद्दा तो लक्षात. सद्गुरू कृपा झाल्याशिवाय साधना होत नाही. बरोबर. तुम्हाला सद्गुरू कृपा कशी होईल? सद्गुरूंना शरणागत झाल्याशिवाय सद्गुरू कृपा होईल. सद्गुरू कृपा बाहेरून सर्वांवर करत असतात, सांगतात, ज्ञान देतात, ते कृपाच असते. पण ह्या हृदयचे त्या हृदय हे जे परिवर्तन सद्गुरू आणि त्या सत्शिष्यामध्ये जे होतं त्यावेळेला खरं सद्गुरू कृपा असते. कारण सद्गुरू त्या शिष्याकडे इतक्या कृतज्ञतेने प्रेमभावातून पाहत असतात आणि शिष्यही त्या ठिकाणी त्याच्याही ठिकाणी तितकी सद्भावना तयार होते. तेव्हा जेव्हा ते या हृदयचे त्या हृदय होतं त्यावेळेला तिथे हळूहळू ते परिवर्तन व्हायला लागतं. म्हणून इथे शेवटी सद्गुरू कृपा फार महत्वाची आहे. परत लक्षात येतं. आपल्याला कळलं, कारण आपल्याला कळलं ते देहबुद्धीला कळलं. प्रज्ञा तिथे जागृत झालेली नाहीये तोपर्यंत हा अभ्यास सतत साधकाने करत राहणं. किती वेळ लागेल सांगता येत नाही. प्रत्येकाला ते वेळ होणार किती वेळ लागेल त्याचं सांगता येत नाही. प्रत्येकाचं हे चित्त किती कडक आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. काही लोकांचं चित्त लगेच शुद्ध व्हायला जातं, काही लोकांचं चित्त हट्ट नाही मी नाही करणार असं म्हटलं की नाही होणार. असंही आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येकाने आपलं हित कशातही लक्षात घ्या. साधकाने इथे स्वार्थी व्हा. मी नेहमी म्हणतो खराच परमार्थ हा शुद्ध स्वार्थामध्ये आहे. शुद्ध स्वार्थ काय? आपलं अस्तित्व अनुभवणं हे आपला शुद्ध स्वार्थ आहे. तिथे सगळं पावित्र्य आहे, तिथे मांगल्य आहे. आणि हे अनुभवता आलं पाहिजे. त्यासाठी सद्गुरू सांगतात तसंच वागलं पाहिजे. तिथे स्वतःची बुद्धी चालवता कामा नये. कारण बुद्धी म्हणजे देहबुद्धी चालवता कामा नये हे कळलं पाहिजे. आणि हे सगळं जेव्हा आपण हे सगळं स्मरणात ठेवून अगदी मनापासून सद्गुरूंना अगदी त्यांच्याकडे शरणागत होऊन नमस्कार करून साधनेला जेव्हा बसतो त्यावेळेला हळूहळू आता याच्यात आणखी भरपूर सांगायचं राहिलंय.
पण मला वाटतं हे सांगितलं तरी सत्साधकांनी जर पुन्हा पुन्हा लक्षात घ्यावं आपल्याला काय साधायचं आहे, कशासाठी असं तुम जवळ आलेलं आहे. इथे तुम्हाला तुमचा स्वार्थ साधायला तुम्ही आलेला आहात. पहिल्या लक्षात खरा स्वार्थ काय, आपल्या स्वरूपाची अनुभूती घेणं हा प्रत्येक साधकाचा स्वार्थ असला पाहिजे. तो जर स्वार्थ नसेल तर तो त्याच्यात प्रगती करू शकणार नाही. म्हणून स्वार्थी व्हा, तोच खरा सारथी होतो. कळलं? आणि तो सारथीपणा आपल्या सर्वांना प्राप्त हो ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात घे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज